नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, लग्नाच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे विश्वास. विश्वासघात करून जमवलेलं नातं, विश्वासघात करून जोडलेलं नातं हे कधीही टिकत नाही किंवा त्यातून कधीच चांगले परिणाम हाती येत नाहीत. याचीच प्रचिती पुण्यात अलीकडेच आलेली आहे. अत्यंत खळबळजनक घटना आणि ही घटना ज्या दोघांमध्ये घडलेली आहे ते दोघेही कायद्याच्या चौकटीत काम करणारी लोक आहेत. त्यामुळे याची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येते. एक महिला वकील, तिला फसवणारा एक पोलीस, त्यांना त्यांच्या प्रेमसंबंधातनं एक मुलगी सुद्धा होते. पण त्यानंतर जे घडतं ते अतिशय खळबळजनक आहे. काय घडलेलं आहे, हे दोघं कसे एकत्र आले, त्यांचं नातं नेमकं काय होतं, हे सर्व आपण या आजच्या व्हिडिओमधनं बघणार आहोत. मित्रांनो, रमेश जाधव असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव. त्याची कोर्टात बऱ्याचदा जाणं येणं होत असतं. अर्थात पोलीस आहेत म्हणजे आरोपींना घेऊन जाणं, घेऊन येणं, जबाब, कागदपत्र, केसेस या संदर्भात पोलिसांचं नेहमीच कोर्टात जाणं येणं होत असतं. याच कोर्टात एक महिला वकील कार्यरत होती. केसेसच्या निमित्ताने यांचं भेटणं आणि बोलणं ऑफिशियली त्या केस पुरतं, कामापुरतं होत असायचं. हळूहळू दोघांमध्ये ओळख झाली, नेहमीच भेटणं होऊ लागलं. त्याच्यामुळे ओळख झाली, एकमेकांना हाय हॅलो चालू झालं. ओळख झाल्यानंतर गप्पा सुरू झाल्या. गप्पा झाल्यानंतर मग मोबाईल नंबरची देवाणघेवाण. आणि इथनं कुठल्याही गोष्टीमध्ये बघा तुम्ही, मोबाईल नंबरची ज्या ठिकाणी देवाणघेवाण होते तिथनं ती गोष्ट एका विशिष्ट वळणावरती आलेली आपण नेहमीच बघितलेली आहे. या दोघांची ओळख झाली, मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली आणि मग सुरू झालं ते म्हणजे चॅटिंग, एकमेकांना मेसेजेस पाठवणं, शुभेच्छा पाठवणं किंवा गप्पा, या सर्व गोष्टी सुरू झाल्या. यातच या रमेश मोहन जाधवने त्या तरुण वकिलाला सांगितलं की माझा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला आहे. मी विवाहित होतो, पण आता माझा संसार मोडलेला आहे. मी आणि माझी बायको काही एकत्र राहत नाही असं सांगितलं. त्यानंतर गप्पा अजून वाढल्या, पुढं सरकलं नातं. आणि मग या पोलिसाने तिला सांगितलं की मला तू खूप आवडतेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू माझ्यासोबत लग्न करायला तयार आहेस का? मग दोघांमध्ये या विषयावरती आता बोलणं सुरू झालं. या विषयावरती बोलणं सुरू झालं. अर्थात महिला वकिलाने सुद्धा प्रतिसाद दिलाच असेल, त्याशिवाय हे प्रकरण पुढे जाणार नाही. मग दोघांमध्ये गप्पा गोष्टी वगैरे सगळ्यात झालेल्या असताना एके दिवशी रमेश जाधव याने या महिला वकिलाकडे 40,000 रुपयांची मागणी केली. मला आर्थिक अडचण आहे, मला 40,000 रुपये दे. ते 40,000 रुपये तिने दिले, त्याला मदत केली, त्याचा प्रॉब्लेम जो काय होता तो सॉल्व्ह झाला. आणि नेमकं त्याच दिवशी तो तिला घेऊन एका लॉजवरती गेला. लॉजवर गेल्यानंतर आता तूच माझी होणारी बायको आणि आपण आयुष्यभर आता सोबत राहायचं असं प्रलोभन तिला दिलं. ती सुद्धा या प्रलोभनाला बळी पडली आणि नंतर त्याच दिवशी त्याच लॉजवरती यांच्यामध्ये शरीर संबंध प्रस्थापित झाले. शरीर संबंध प्रस्थापित झाल्यानंतर मग त्या महिला वकिलाच्या मते या प्रकरणाला थोडं गांभीर्य आलं. काही दिवसांनी त्याने आपल्या घरच्यांची ओळख या महिला वकिलाशी करून दिली की ही माझी होणारी बायको. मग महिला वकिलाचा अजूनच दृढ विश्वास झाला की हा तर म्हणजे धोका वगैरे देत नाहीये, याचं काही म्हणणं खोटं नाहीये, याला खरंच आपल्याशी लग्न करायचं आहे. मग ती मनमोकळेपणाने त्याच्यासोबत वावरू लागली. याच दरम्यान एके दिवशी त्याने एका मंदिरात नेऊन आपल्या गळ्यातील सोन्याची चैन या महिला वकिलाच्या गळ्यात बांधली आणि म्हणाला की हेच आता मंगळसूत्र आणि आजपासून तू माझी पत्नी, बायको, असं म्हणून त्याने डायरेक्ट लग्नाची घोषणा केली. त्याने अर्थात ती महिला वकील जी आहे ती खुश झाली. त्यानंतर आपले नातेवाईक, मित्र यांच्यामध्ये सुद्धा या पोलिसाने
ही माझी बायको असल्याची ओळख करून दिली. आमचं लग्न झालंय आणि ही माझी बायको, म्हणजे सोशल सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा त्याने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकार केला, जाहीरच केलं. मग त्या महिला वकिलाला मग काही शंका घेण्याचं किंवा काही किंतु परंतु मनात असण्याचं काही कारणच उरलं नाही. की मंगळसूत्र घातले गळ्यात, मंदिरात लग्न केलंय, घरच्यांची भेट घालून दिली आहे, समाजात इतरांना सुद्धा मला बायको म्हणूनच तो इंट्रोड्यूस करून देतोय, परिचित करून देतोय म्हणल्यावरती लग्न झालं हे तिला कन्फर्म झालं. आणि मग ती त्याच्यासोबत नवरा बायको प्रमाणे ते राहू लागले, पती पत्नी प्रमाणे राहू लागले. या पती पत्नी प्रमाणे राहण्यातच ती महिला वकील गर्भवती राहिली. गर्भवती राहिल्यानंतर 6 महिन्यापूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला, कन्यारत्न. आणि तिथून या रमेश मोहन जाधवचं खरं रूप सगळ्यांसमोर यायला लागलं. मुलगी होताच त्याने दुर्लक्ष करायला सुरुवात केली. भांडणं, वाद तर ती गर्भवती राहिल्यापासूनच त्यांनी वाद उकरून काढले होते. भांडणं, वाद, दुर्लक्ष करणं हे सगळा प्रकार त्याने केला. आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याने त्या महिला वकिलाला झालेल्या कन्येचा स्वीकार करण्यास साफ नकार दिला. स्वीकार करणं म्हणजे तिला आपली मुलगी म्हणून स्वीकार करणं, तिला आपलं नाव देणं, जे काही एका बापाचं कर्तव्य असतं त्या सगळ्यांपासून त्यांनी नकार दिला आणि सांगितलं की मी या मुलीचा स्वीकार करू शकणार नाही. महिला वकिलाने आरोप केलाय की तो बघायला सुद्धा आलेला नव्हता, पण जैविक दृष्टीने हाच त्या मुलीचा बाप आहे असं सुद्धा त्या महिला वकिलाने ठणकावून सांगितलेलं आहे की हाच तिचा बाप आहे. पण त्याने तिला बघायला सुद्धा आलेला नाही, भेटायला सुद्धा आलेला नाही. आणि जेव्हापासून ही मुलगी जन्माला आलेली आहे तेव्हापासून त्यानं कुठलंही नातं त्या महिला वकिलाशी ठेवलेलं नाही. त्यामुळेच या खळबळजनक प्रकाराचा खुलासा आता झालेला आहे. त्या महिला वकिलाने या रमेश जाधव विरोधात फिर्याद दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे फसवणूक झाल्याचा सुद्धा दावा तिने केलेला आहे. पोलीस अर्थात पुढचा तपास करत आहेत, पण अशा पद्धतीने म्हणजे एक मूल जन्माला येईपर्यंत संबंध ठेवायचे आणि त्यानंतर त्या नात्याचा, त्या मुलीचा स्वीकार करायचा नाही, ही गोष्ट अतिशय संतापजनक दिसून येते. पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे आता याची चर्चा मात्र सर्वत्र होत आहे. अनैतिक संबंध कोणत्या हद्दीपर्यंत असावेत, अनैतिक संबंधात विश्वास किती महत्त्वाचा असतो आणि विश्वासघात केला तर इतकं मोठं प्रकरण हे घडून जात असतं, याची मात्र जाणीव सर्वांनी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.